नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनवणार आहोत। हा वडा बनवताना फुटणार नाही याच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत। चला आता साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात आणि अचूक प्रमाणात। सो इथे 2 कप मी साबुदाणा घेते। सो 2 कप जर साबुदाणा घेतला तर अंदाजे 400 ग्रॅम हा साबुदाणा भरतो। आणि या 2 कप साबुदाण्यापासून 20 अगदी डिसेंट साईजचे वडे छान बनवून तयार होतात। 2 कप साबुदाणा, 2 बटाटे उकडलेले आणि 1 कप भाजलेला शेंगदाण्याचं कूट एवढं प्रमाण घेतलं की 20ला थोडे जास्त होऊ शकतात तुम्ही जर लहान बनवले तर। आता हा साबुदाणा 3 ते 4 वेळा छान असा धुवून घेऊया। आता साबुदाणा धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं। साबुदाणा आहे ना सोक होईल इतपतच, म्हणजे वर 1 बोट, दॅट्स इट। आणि आता झाकण ठेवायचं। शक्य असल्यास रात्रभर झाकण ठेवून ठेवा, नसेल शक्य तर मग कमीत कमी 6 ते 8 तास तरी हा साबुदाणा भिजत घाल। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण तयार करूयात त्याच्यासाठी ठेचा। तर इथे आहे हिरवी मिरची, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि याची छानपैकी भरड काढून घ्यायची। अगदी फाईन पेस्ट करायची गरज नाही, त्यामुळे मी पाणी नाही वापरत आहे। चला साबुदाणा पण इथे छान भिजवून तयार आहे। वा, सो साधारण इथे आपण 2 कप म्हणजे 400 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि यामध्ये ना बऱ्यापैकी ओलावा आहे, त्यामुळे आणखी मी आता या स्टेजला तरी यामध्ये पाणी नाही घालत। आता वडे बनवण्यासाठी इथे ना 2 उकडलेले बटाटे घेतले, हे हातानेच मी असे फोडून घालणार आहे। किसून वगैरे घ्यायचे असतील तरी घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची टीप, साबुदाणा आहे ना फार पचपचित भिजवायचं नाही साबुदाणा वड्याचा, तर काय होतं ना वडा प्रचंड तेलकट बनतो। याला थोडासा चिकटपणा आहे, तितका तो छान भिजला गेला पाहिजे। सो 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतले होते। आता यामध्ये घालायचं आहे 1 कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट। कुटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। ठेचा जो आत्ता आपण बनवून घेतला, सो तुम्हाला कितपत तिखट खायचं आहे त्या अंदाजाने हा ठेचाही याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। 1 चमचाभर जिरं आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आता फक्त एक पाण्याचा हापका घ्यायचा, 1च मूठ, आणि हे यामध्ये घालून घेऊयात आणि हे आता छान मळून घ्यायचं। आता वडा थापूयात। काय करायचं, वडा थापण्यापूर्वी हात आहे ना हलकासा ओलसर करून घ्यायचा, पचपचित ओला नाही करायचा, जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं, जास्त प्रेस न करता वड्याला। आणि हा एकसंध बांधून घ्यायचा। एकसंध जरी नाही बांधला गेला ना तरी तळताना हा वडा फुटतो। हलकासा चपटाच करायचा आणि मध्यभागी थोडा पिंच करायचा, कारण एनिवे तळताना फुगतात हे वडे, त्यामुळे खूप गुबगुबीत नाही केला तरी काही हरकत नाही। वडे तर थापून मस्त तयार आहेत, तळूच यात, पण त्याच्या आधी वड्यांसोबत आहे ना कोशिंबीर किंवा चटणी खूप छान लागते। कोशिंबीर करूयात। 1 कप दही आहे, यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा आहे जो आपण वड्यांसाठी केला, 1 चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ, आणि हे छान फेटून घेऊयात, एकजीव करूयात। आता हे दही छान फेटून झालं की यामध्ये 2 काकड्या साल काढून किसून घेतलेल्या आहेत, या किसलेल्या काकड्या घालायच्या। छान लागते ही कोशिंबीर, सांगते तुम्हाला। आणि यामध्येच आता घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, यामुळे ही कोशिंबीर आहे ना मिळून येते, पाणी इकडे आणि काकडी इकडे असं नाही होत। मिसळून घेऊयात, ही खूप छान लागते वड्यांसोबत। आता वडे तळायला घेऊयात। वडे तळताना फुटू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तेल आहे ना मंद आचेवर ठेवायचं नाही, मीडियम टू हाय हीटवर गरम करायचं आणि मीडियम टू हाय हीटवरच ठेवायचं। अगदी मंद आचेवर वडा कधीच तळायचा नाही, मग तो साबुदाणा वडा असो, मेदू वडा असो, ज्या वड्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ना ते कायम हलक्याशा हाय हीटवरच तळायचं आणि ओव्हरक्राऊड नाही करायचं।
तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी गरम गरम कडकडीत गरम असं तेल आहे. आता याला अजिबात टच नको करायला. आणि आता याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे असंच तेलामध्ये ठेवूयात. छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता हे उलटवूयात आणि दुसरी बाजू पण छान खरपूस तळून घेऊया. आता काय होतं, तुम्ही जर अगदी मंद आचेवर तळत बसला ना, एकतर यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, स्टार्च जास्त असतं. मेदूवडा आहे किंवा साबुदाणा वडा आहे, तांदळाच्या पिठाचा वडा केला तर गरमीने किंवा हीटमुळे बाहेरचं जे आवरण आहे ते छान सील होतं, कवर होतं. पण आतलं जे त्याचं मिश्रण आहे, त्यात जे पाणी आहे ते हीटने त्याची वाफ तयार होते. आता ही वाफेचा होतो कोण मारा, कारण हे बाहेरनं झालेलं आहे सील. मग ती बाहेर कशी येणार? मग ती बाहेर येण्यासाठी तो वडा फुटतो. वडा फुटू नये म्हणून हा तळताना आहे ना, गॅसवर असेल तर मीडियमच्या थोड्याशा पुढे, आता 10च्या मध्ये आहे, 5च्या पुढे म्हणजे 7, हे इंडक्शनचं सेटिंग मी ठेवलेलं आहे. आणि बघा वडा छान तळला जातोय, रंग खूप सुरेख आलेला आहे. आणखी थोडंसं तळणार आणि मग काढणार. एकही वडा फुटलेला नाही आहे आणि छान असे सोनेरी रंगावर वडे आपले तळूनच झालेले आहेत. कुठूनच तो बाहेर आलेला नाही आहे आणि मस्त तळला देखील गेला. आता हा वडा काढूयात टिश्यू पेपरवर. साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप साबुदाणा, 7 ते 8 मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 उकडलेले बटाटे, 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी, तळण्यासाठी तेल, हिरवी मिरची आणि आल्याची भरड काढायची. आता भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आणि आल्याचा ठेचा, जिरं, कोथिंबीर आणि मीठ घालून हे पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि याचे वडे थापून घ्यायचे. आता अशा पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर साबुदाणा वडे सोनेरी रंगावर तळायचे. झाला आपला वटपौर्णिमा उपवास विशेष खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा तयार. कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, अर्धा चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 2 सोलून किसलेल्या काकड्या, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, दह्यात आलं आणि मिरचीचा ठेचा, साखर, चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि यात काकडी आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली उपवासाची कोशिंबीर तयार. उपवासाचे मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि त्या वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत. आता हे उपवासाचे मेदूवडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. इथे मी 1.5 कप भगर घेतलेली आहे. 1 बटाटा आहे. बटाटा जेव्हा वरई मला शिजवायची आहे तेव्हा त्याचं साल काढून किसून घेणार आहे. आलं आणि मिरचीचा ठेचा आहे. तर या प्रमाणात 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये त्याचं असा ठेचा करून घेऊ शकते. यातला अर्धाच ठेचा मी वापरेल आणि मीठ लागेल. हे इतकं आपल्याला मेदूवडे करण्यासाठीचं साहित्य. चटणी करण्यासाठी काय काय लागणार आहे? इथे शेंगदाणे घेतलेत. 1/2 कप शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले, तासभर भिजवून घ्या. 1 मोठा चमचा दही लागेल, साखर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. चला आता ही वरई आहे ना, पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये. तर 1.5 कप वरई घेतली तर 3 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया. पाण्याला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. ही वरई जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ही सगळी वरई यामध्ये घालूयात. वरईमध्ये पाणी अजिबात नको. जर परत पाणी ठेवलं ना तुम्ही तर या पाण्याचा सगळा अंदाज गडबडेल. बटाटा किसून घेतलेला, यामध्ये जो ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे हा ठेचा घालूयात. आलं आणि मिरचीचा हेही एकजीव करूयात. हे छान मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक 10 मिनिटं किंवा हा वरईचा भात छान शिजेपर्यंत शिजवून घेऊया. चला आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण खरं नाही काढायची गरज, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढते. हे बघा पाणी ऑलमोस्ट ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता काय करायचं,
आता मंद आचेवर मी गॅस करते आणि आणखी 5 मिनिटं मंद आचेवर हे शिजण्यासाठी ठेवूयात। इथे हे 5 मिनिटं झालेले आहेत। भात छान मुरलेला आहे। फोडून घ्यायचं आणि मळून घ्यायचा। हा गरम गरमच करायची ही प्रोसेस, पूर्ण थंड करायची वेळ नाही बघायची। आणि हे असं छान एकजीव करायचं, नाहीतर काय होतं हे वरईचं आहे ना, वरईचे ते ग्रेन्स आहेत ते दिसतात, त्यामुळे हे असं छान एकजीव करून, म्हणजे आपण उकडीचे मोदक करताना कसं करतो ना तसंच हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं। चला आता इथे हा गोळा छान मळून घेतलेला आहे, याचे वडे तयार करूयात। इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। हाताला पीठ चिकटू नये म्हणून हात थोडासा ओला करायचा, जसं आपण मेदू वड्याला करतो तसंच, किंवा तूप किंवा तेल लावलं तरी चालेल। यातून लहान आकाराचा गोळा घ्यायचा, फार असे मोठे मोठे नाही करायचे, म्हणजे पटकन तळले जातात। खूप मोठा ठेवला ना आकाराला तळायला वेळ जातो। झालं। मोठ्या गॅसवर तेल तापवून घेतले आणि मीडियम टू हाय हीटवर गॅस करून घ्यायचा। मंद आचेवर तळत नाही बसायचं, छानपैकी असं हलक्याशा मोठ्या आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आणि छानपैकी हे खमंग असे तळून घेऊया। आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं तळून घ्यायचं एकसारख्या सोनेरी रंगाने। छान असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे वडे काढूयात। चला, आणि आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घेऊयात। वडे तळून तयार आहेत। आता चटणी तयार करूयात। तर हे भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे, यावर टाकायचं दही, दह्याने छान चव येते या चटणीला। आता इथे मी लाल तिखट वापरते, चवीपुरतं मीठ, साखर, पाणी आणि मिक्सरमध्ये छान याची पेस्ट तयार करूया। चला, डुरकन फिरवून झालेली आहे। काय कमाल दिसते चटणी, रंग बघा काय सुरेख आलाय, टेक्स्चरही भन्नाट आलेला आहे आणि दह्यामुळे छान थोडीशी आंबट चव त्यामध्ये येते, रंग सुरेख येतो आणि चव तर कमाल लागते। उपवासाचा मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप वरई, 3 कप पाणी, 1 बटाटा, आलं हिरव्या मिरच्यांचा ठेचा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, उकळी काढलेल्या पाण्यात चवीप्रमाणे मीठ आणि वरई घालायची। आता त्यात किसलेला बटाटा आणि तयार केलेला मिरची आणि आल्याचा ठेचा घालून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि एकजीव करून ह्याचा असा गोळा करायचा आणि अशा प्रकारे वडे तयार करायचे। आता गरम तेलात हे वडे तळायचे। झाला आपला वटपौर्णिमा उपवास विशेष उपवासाचा मेदू वडा तयार। चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप कच्चे शेंगदाणे, 1 मोठा चमचा दही, चवीनुसार साखर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी। आता चटणी करण्यासाठी शेंगदाणा, दही, तिखट, मीठ, साखर आणि पाणी घालून हे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। झाली आपली वटपौर्णिमा उपवास विशेष शेंगदाणा चटणी तयार। आज आपण ना मस्त असे 2 ते 3 महिने टिकणारे खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। तर अगदी 1 किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी बघणार आहोत। लाडू वळताना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि त्यासाठी काय काय टिप्स आहेत तेही आपण बघूयात। तर सगळ्यात आधी आपण इथे घेतोय शेंगदाणे। आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेते। 1 किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत, तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घ्यायचं। गॅस आता मोठ्या आचेवर ठेवायचा, तवा फक्त तापेपर्यंत, आणि मग मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। खूप मोठ्या आचेवर अजिबात भाजायचं नाही, नाहीतर काय होतं ना त्याचा पटापट रंग बदलतो, पण शेंगदाणे अजिबात खमंग खरपूस भाजले जात नाही। त्यामुळे मोठ्या आचेवर कधीच शेंगदाणे भाजायचे नाही। कढई बऱ्यापैकी तापली की मध्यम आचेवर करून घ्यायची। काय मस्त खमंग हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता गॅस करते बंद। हे बघा, आता यापुढे मात्र भाजायचे अजिबात नाही। आता हे थंड करून घेऊया। पूर्ण थंड नाही करायचे, हलकेसे गरम ठेवायचे आहेत। शेंगदाणे आहेत ना
गरमच आहेत हलकेसे, तर असे हातामध्ये घेऊन हे चोळून घेऊ. आता हे फास्ट करायचं असेल ना तर हे एका सुती कापडी बॅगेत घालायचं आणि ती बॅग चोळून घ्यायची, म्हणजे ते पटकन निघतात. आता याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्याची टरफलं काढून घेऊ. चला, आता इथे शेंगदाण्याची टरफलं पूर्ण काढून झालेली आहेत. आता अर्धा किलो शेंगदाणे आहेत, तर आपण इथे समप्रमाणात गूळ घेणार आहोत. अर्धा किलोच इथे गूळ घेते. आता काय करायचं, आता लाडू करायचे. तर इथे अख्खी वेलची आहे माझ्याकडे. आता हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण बघूया. यातल्या बिया काढून घ्यायच्या, हे मिक्सरच्या बेसला घालायच्या, म्हणजे सेपरेट मग वेलची कुटायची गरज नाही पडत. आता काय होतं ना, हे जास्त प्रमाणात हे मिक्सरमध्ये नाही होणार. मग काय करायचं, इथे 1 कप हा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच प्रमाणात आपण गूळही घेणार आहे. गूळ मी इथे छान चिरून ठेवला, हा गूळ घेऊयात. आता गूळ घालूयात. आता हे एकसारखं अजिबात फिरवायचं नाही आहे, फक्त पल्स करायचं. हे बघा असं. यामुळे काय होतं ना, शेंगदाणे एकसारखे बारीक होतात आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असतो. एकसारखं फिरवलं तर त्यातलं तेल रिलीज होतं आणि मग ते मिश्रण फार असं चिवी होतं, म्हणून हे असं करायचं. तर या प्रोसेसमध्ये आपली वेलची पूड तयार होते आणि एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये प्रमाणात हे दळलं पण जातं. चला, आता हे मिश्रण काढून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघाल तर मी हे बऱ्यापैकी असं छान रवाळ ठेवलं आहे. थोडे छोटे छोटे असे शेंगदाण्याचे कण पण दाताखाली आले ना की कमालच चव लागते त्याची. आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे. आता हे पुन्हा असं हाताने एकजीव करून घ्यायचं, कारण हे सेपरेट सेपरेट दळलं आहे आपण, त्यामुळे पुन्हा असं एकसंध करून घ्यायची गरज आहे. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर एका फटक्यात हे होईल, सो तुम्ही फूड प्रोसेसर वापरू शकता. आता याचा लाडू वळूयात. आता यातून मिश्रण घ्यायचं आणि बघा अजिबात काही घालायची गरज नाही आहे, छान लाडू वळला जातो. हे असं थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं. हाताची ऊब जशी त्याला लागते तसं ते शेप घ्यायला लागतं. गूळ विरघळतो, वितळतो आणि हा लाडू पण छान बांधला जातो. बघा, काहीच बाकी ॲडिशनल गोष्टी घालायची अजिबात गरज नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान ऑलरेडी उष्ण असतं, त्यामुळे गूळ तसाही असा फार असा कडक होत नाही किंवा कोरडा होत नाही. पण बऱ्यापैकी हे जिन्नस आहेत ना आपण थंडीच्या दिवसांमध्ये करतो किंवा पावसाळ्यात. थंडीच्या दिवसांमध्ये हवा एकदम कोरडी झालेली असते. बघा, हाताच्या उष्णतेने गूळ छान विरघळला, त्याला ग्लेज पण छान आलेली आहे. आता यापुढे मी याला नाही हाताळत, नाहीतर मग तो मऊ पडेल. आता हे ठेवूयात साईड. आता याच पद्धतीने सगळे लाडू वळूयात. आता येस, हे लाडू अजिबात वळले जात नसतील तर काय करायचं, काही नाही, मायक्रोवेव्ह असेल तर हे मिश्रण आहे ना छान मायक्रोवेव्ह करून घ्यायचं. 30 सेकंद, खूप नाही. ते हलकंसं तापलं, गूळ हलकासा मऊ झाला, त्याला उष्णता लागली की लाडू छान वळले जातात. आता सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह नसतं की नाही, मग काय करायचं, असा मोठा थाळा घ्यायचा, त्याच्या खाली आहे ना एका पॅनमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर हा थाळा बुडला नाही पाहिजे, वर तर म्हणजे ठेवला गेला पाहिजे. म्हणजे मग काय होतं, त्या पाण्याची जी वाफ आहे त्याने गूळ छान असा विरघळला जातो आणि लाडू पण बांधणं सोपं होऊन जातं. पाणी उकळतं नको आहे, हलकंसं गरमच पाणी हवं, त्यावर थाळा ठेवा, म्हणजे ते एकसारखा गूळ विरघळतो आणि लाडू बांधले जातात. हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छान 1-2 महिने आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. मुख्य म्हणजे दमदमीत होतात, पौष्टिक होतात, उपवासाला खाऊ शकता. आणि एक लाडू आणि 1 ग्लास दूध प्यायलं ना सकाळी की झालं, तुमचा नाश्ताच होऊन गेला. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
शेंगदाणा लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो कच्चे शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, वेलची पूड. गरम कढईत शेंगदाणे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे गार झाले की त्याची सालं काढायची. वेलची, शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेत त्याची भरड तयार करायची. मिक्सरमध्ये फिरवलेलं हे मिश्रण मिसळून एकजीव करायचं आणि त्याचे असे लाडू वळायचे. झाले आपले वटपौर्णिमा उपवास विशेष शेंगदाणा लाडू तयार.